नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, एका बिनजोडची मोठ्या प्रमाणावर बैलगाडा क्षेत्रामध्ये सध्या चर्चा चालू आहे. मित्रांनो, ही बिनजोड होणार आहे मुंबईला सावली देसाई मैदानाला. आणि ही बिनजोड ज्या दोन बैलांमध्ये होणार आहे, ते दोन बैल आहेत. एक बैल आहे यंदाचा पुसेगावचा मानकरी हरण्या, आणि दुसरा बैल आहे गेल्या वर्षीचा पुसेगाव हिंदकेसरीचा मानकरी बकासूर. आणि मित्रांनो, हे दोन्ही दिग्गज बैल उद्या होणाऱ्या 26 जानेवारीच्या मैदानामध्ये एकमेकांच्या समोर असणार आहे. आणि एवढे दोन बैल एकमेकांच्या समोर येणार म्हटल्यावर चर्चा तर होणार. तर मित्रांनो, त्याचबरोबर एक चर्चा जी होते की या दोघांचे पैरे कोण असणार आहे. तर मित्रांनो, पहिला जो बैल आहे तो बैल म्हणजे हरण्या. तर मित्रांनो, हरण्याचा सगळ्यात जास्त हरण्याच्या पैऱ्याची चर्चा होते ती आपल्या आपल्या घरनिकीच्या राजाबरोबर. आणि कारण का पुसेगावच्या मैदानाच्या नंतर घरनिकेचा राजा हा कंटिन्युअस हरण्या बैलावरच पळतोय आणि दोघांचा पळ एकदम जबरदस्त आहे. काल झालेल्या आपल्या प्रभाकर केसरी मैदानामध्ये देखील त्यांनी 1 नंबर केला होता, परंतु शेवटच्या काही अंतरामध्ये त्यांची गाडी लॉबी झाली आणि त्याच्यामुळे त्यांना 7 नंबर देण्यात आला. परंतु ही गाडी ज्या स्पीडनं पळते, तर जर घरनिकीचा राजा हा जर हरण्याचा पैरा असेल तर मात्र ही गाडी जिंकण्याचे चान्सेस भरपूर वाढू शकतात. त्याचबरोबर पलीकडे आहे आपला रफ्तार का राजा, आणि संपूर्ण महाराष्ट्राला काय संपूर्ण हिंदुस्थानाला ज्यानं आपल्या पळानं वेडं केलंय तो बैल म्हणजे सप्त हिंद केसरी बकासूर. आणि मित्रांनो, बकासूरचा पैरा कोण असेल हा मोठी प्रमाणावर चर्चेचा विषय झाला आहे. बकासूर आतापर्यंत जर मुंबईला बिनजोडला जर बघितला तर जास्त प्रमाणात मोठा सोन्यावर पळालाय. पण मोठा सोन्या हा बकासूरचा पैरा असण्याची शक्यता जवळपास 0 आहे. कारण का उद्या 26 जानेवारीलाच आपल्या मोठ्या सोन्याची एक बिनजोडची शर्यत जाहीर झालेली आहे. आणि ती मुंबईचाच कुठला तरी एक बैल नखऱ्या म्हणून आहे, त्याच्याबरोबर ती बिनजोडची शर्यत होणार आहे. त्याच्यामुळं बकासूरचा सोन्या 50-50 हा पैरा असण्याची शक्यता जवळपास कमी आहे आणि नाहीच होऊ शकत, कारण का त्यांची बिनजोड दुसरी ठरलेली आहे. मग दुसरा बैल बकासूरचा कोण असू शकतो, तर आता ते उद्याच आपल्याला समजेल की बकासूरचा पैरा कोण असणार आहे. पण बकासूरचा पैरा जर एक चांगला पळणारा जर बैल असेल, बघा आता सर्जा तर होऊ शकत नाही, कारण का त्यांच्या मालकांचे थोडेसे आपापसात वाद झालेत. जर सर्जाला थोडीशी दुखापत पण झाली. पण दुसरा जर बैल बघितला तर मथुर पण थोडेसे त्यांचे आपापसात थोडेसे वाद आहेत. मध्ये त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आपापसात एकदा नक्की पळवू. बघूया कोण पैरा असेल. पण बकासूर बरोबर एक चांगला पळणारा बैल असेल आणि तो जर बकासूर आणि तो बैल आणि इकडे घरनिकीचा राजा आणि हरण्या अशी जर लढत झाली तर मात्र न भूतो न भविष्यती अशी आपल्याला लढाई बघायला मिळेल. कारण का जशी तुम्ही बघितलात की आपला फडकेशेठचा बादल आणि मोठा सोन्या आणि त्याच्यावर मथुर महबूब ह्या दोन जोड्या जेव्हा पळायच्या आणि त्यांच्यामध्ये जी लढत होती आणि त्याला जी मोठ्या प्रमाणावर क्रेज निर्माण झाली होती, तर तशाच प्रकारची जर बकासूर बरोबर चांगला पैरा एखादा बैल असेल आणि हरण्या आणि घरनिकीचा राजा अशी जर जोडी असेल तर उद्या आपल्याला तुफान एक लढाई बघायला मिळेल. आणि ती लढत मैत्रीपूर्ण असेल. बैलगाडा क्षेत्रामध्ये ह्या सर्व लढती मैत्रीपूर्णच झाल्या पाहिजेत. मग त्या बिनजोड असो, घाटावर असो, किंवा छकडीच्या शर्यत असो, नाही तर शंकरपट असो, कुठल्याही लढाई ज्या असतील ह्या मैत्रीपूर्णच झाल्या पाहिजेत. आणि ही पण मैत्रीपूर्ण लढाई असेल. परंतु मैदानावर ही लढत आपल्याला बघायला मजाच येणार आहे उद्या, कारण का दोन हिंदकेसरी बैल, दोन पुसेगावचे 1 नंबरचे हिंदकेसरी, ओरिजिनल हिंदकेसरी बैल उद्या एकमेकाच्या समोर उभे राहणार आहेत बिनजोडमध्ये. आणि खरोखर ही लढत बघायला मजा येईल. बघूया आता यांचे पैरे कोण असेल. बकासूर हा कुठेही तुम्ही न्या, घाटावर न्या, त्याला बिनजोडला न्या, नाहीतर तुम्ही कुठल्याही शर्यतीला उडला, त्याचा पळ कमी होत नाही. हे त्याने आतापर्यंत दाखवून दिलेलं आहे. आणि त्याने दाखवून दिले की मला मोठा लक्षाच्या नंतर सर्वात जास्त स्पीडचा बैल लोक का म्हणतात. तर उद्या खरोखरच बघायला मजा येईल. बघूया उद्या कोण जिंकेल आणि कोण हरेल. पण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की उद्या बकासूरचा पैरा कोण असू शकतो, हरण्याचा पैरा कोण असू शकतो, आणि उद्या या जोडीमध्ये कोणती जोडी विजयी ठरेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.